students, welcome to Abhilaw. This is your Professor Dr. Ambarish R. Patnigire. And once again, we are going to talk about election. Lok Sabha election has already been started. And 2 days ago, we saw that the first round of polling is already over. Now, we are going to look at one of the important topics in our Lok Sabha election. Alternate ID proof list for voters in India. This will be our topic today. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक नागरिक जो वोट द्यायला जाईल त्याच्यासाठी फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जे विधी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे. मी मराठीमध्ये ह्याच्यासाठी बोलतो की हा व्हिडिओ आपण मॅक्झिमम लोकांना शेअर करा आणि मॅक्झिमम लोकांना ह्या बाबीची माहिती असणं फार गरजेचं आहे. आज आम्ही जो विषय बोलणार आहे की आपल्याकडे जर इलेक्शनचा वोटर आय डी नसेल तर आपल्याला वोट देता येईल का, ह्या विषयावरती आज आपली चर्चा होईल आणि त्या विषयावरती मी एक्सप्लेन करणार आहे. ज्या काही बाबी मी सांगतो ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरून घेतलेल्या आहेत, त्यामुळे खात्रीपूर्वक ही माहिती बरोबर आहे अशी माझी पूर्ण हमी आहे. तर आपण चालू करूया हा व्हिडिओ. अल्टरनेट आयडी प्रूफ लिस्ट फॉर वोटर्स इन इंडिया. जो आयडेंटिटी कार्ड लागतं इलेक्शनच्या टायमाला जेव्हा तुम्ही वोटिंगला जाता त्या आयडेंटिटी कार्डला इपिक असं नाव दिलेलं आहे. हे शॉर्ट फॉर्म आहे म्हणजे इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड. आता इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्डचा अर्थ काय की प्रत्येक मतदाराला निवडणूक आयोगामार्फत एक आयडेंटिटी कार्ड दिलं जातं. जेव्हा आपण आपली मतदार यादी बघाल त्या मतदार यादीमध्ये एका कॉर्नरला आपला फोटो आहे, आपलं नाव आहे, त्याच्यानंतर आपलं वय आहे ज्या टायमाला आपण रजिस्टर केलं होतं, त्याचबरोबर आपला एक बारका एक छोटासा एक पत्ता आहे. तर हे जे मतदार यादीमध्ये माहिती आहे त्याच स्क्वेअरला त्यांनी इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्डच्या स्वरूपात रूपांतर केलेलं आहे. हे जे डॉक्युमेंट आहे हे अनेक लोकांना मिळालं नसेल किंवा मिळालं असेल तर त्यांनी ते हरवलं असेल, कारण की 5 वर्षानंतर निवडणुका येत असतात. आता ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ह्या लोकसभा निवडणुकीकरिता ज्या मतदारांनी ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ज्यांनी आपलं मतदार यादीत नाव नोंदवलेलं आहे त्यांना हा इपिक आयडेंटिटी कार्ड हा प्राप्त झाला पाहिजे. जर आपल्याला नसेल मिळाला तर कृपया आपण आपल्या क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय इथे जाऊन कृपया संपर्क साधावा. लोकसभा असल्या कारणाने लोकसभेच्या जागेकरिता आपल्याकडे किमान 2 किंवा 3 किंवा 4 पण एवढे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी येत असतात. त्यामुळे आपली असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी कोणती आहे, आपला विधानसभा क्षेत्र कोणता आहे हा चेक करून घ्या. त्यांच्या ऑफिसमध्ये जा आणि हा इपिक तुम्हाला मिळतो का पहा. नसेल चिंता करायची गोष्ट नाही. भारत निवडणूक आयोगाने या इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड करिता काही पर्याय देखील सुचविलेले आहेत. तर आपण ते पर्याय बघू. जर हे कार्ड तुम्हाला सापडलं नाही तर तुम्ही वंचित राहाल का वोटिंग पासून? नाही. ह्यासाठी वेगवेगळे पर्याय आपला पुरावा आपण द्यायचा आहे की आपलं नाव, आपलं राहण्याचं ठिकाण हाच बेसिकली पुरावा आपल्याला सादर करायचा आहे जेव्हा आपण वोटिंगला जाणार तेव्हा. तर मतदानाच्या दिवशी या आयडेंटिटी प्रूफ शिवाय भारतीय नागरिकाला मतदान करता येणार नाही. ती लोकसभा असो किंवा विधानसभा असो का महापालिका निवडणूक असो किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असो, या सर्व निवडणुकीला हा मतदार नोंदणी करिता करण्यात आलेल्या जो आम्हाला आयडेंटिटी प्रूफ आहे त्याची आम्हाला आवश्यकता लागेल. ज्याच्याकडे नसेल त्यांच्यासाठी कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत आपण बघूच. प्रत्येक भारत निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की प्रत्येक मतदाराला त्यांनी इपिक इश्यू केलेला आहे आणि
पोलिंग स्टेशनमध्ये स्वतःची ओळख पटविण्याकरिता हा आयडेंटिटी कार्ड त्यांना त्या दिवशी सादर करणे गरजेचे आहे असं भारत निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. परंतु जर आपल्याकडे नसेल तर काय होईल? मग ज्यांच्याकडे असे निवडणूकचे आयडेंटिटी कार्ड उपलब्ध नाही, जे भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत ते जर उपलब्ध नाही तर चिंता करायची गरज नाही. आपला मतदानाचा हक्क आपल्याला तरी सुद्धा गाजवता येईल, आपल्याला मतदान करता येईल. ह्याच्यासाठी वेगवेगळे पुरावे भारत निवडणूक आयोगाने सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजे आधार कार्ड. माझ्या मते सर्वांकडे आधार कार्ड असणारच. दुसरं म्हणजे महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्टचे जे जॉब कार्ड आहे तो. तिसरं म्हणजे आपलं बँकेचं पासबुक. लक्षात ठेवा, त्या पासबुकमध्ये फोटो असणं गरजेचं आहे किंवा पोस्ट ऑफिसचं पण पासबुक चालेल. जर आपल्याकडे पोस्ट ऑफिसचं पासबुक असेल परंतु त्याच्यावर फोटो नसणार तर तसं पासबुक चालणार नाही. आजकाल प्रत्येक बँकेच्या पासबुकवरती फोटो येत आहेत, त्यामुळे आपण पासबुक पण घेऊन जाऊ शकता. तर नंतर हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड जे मिनिस्ट्री ऑफ लेबर मार्फत जे पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत त्यांना जे इश्यू केलेलं आहे ते स्मार्ट कार्ड सुद्धा चालेल. नंतर ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मग रजिस्टर ऑफ जनरल ऑफ इंडियाने जे स्मार्ट कार्ड इश्यू केलेलं आहे, जे NPR अंडर इश्यू केलेले आहेत नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर खाली, ते सुद्धा चालेल. भारताचा पासपोर्ट देखील चालेल. आणि जर आपण शासकीय सेवेतून निवृत्त झाला असाल आणि आपल्याकडे पेन्शनचं डॉक्युमेंट असेल फोटोग्राफसह, ते सुद्धा चालेल. मग 10वा जे पुरावा आहे तो सर्व्हिस आयडेंटिटी कार्ड. जे लोक केंद्र शासनातून, राज्य शासनातून किंवा महापालिकेतून किंवा ग्रामपंचायतीतून, पब्लिक सेक्टर जे आहे त्याच्यातून, पब्लिक लिमिटेड कंपनीज आहेत त्याच्यातून जर आपण सेवा करत असाल तरी देखील आपण ते आयडेंटिटी कार्ड देखील यावेळेस सादर करू शकतो आपली ओळख पटविण्यासाठी. नंतर जे MP, MLAs आणि MLC आहेत, जे लोकसभाचे माजी खासदार तसंच आमचे जे MLA आहेत, MLC आहेत, विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, या तिघांकडे पण जे राज्य शासनाने, केंद्र शासनाने आयडेंटिटी कार्ड इश्यू केलेले आहेत ते सुद्धा त्यांना वापरता येतील ओळख पटवण्यासाठी. नंतर युनिक डिसेबिलिटी कार्ड हा सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट या सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट ही जी विभाग आहे भारत सरकारची, त्या विभागाने दिलेला कार्ड देखील चालेल. तर मी तुम्हाला आज हे सर्व ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे की असं समजू नका की आपल्याकडे इलेक्शनचं कार्ड नाही तर आपल्याला मतदान करता येणार नाही. परंतु लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपलं मतदानाचा हक्क आपण बजावणार त्या क्षेत्रातला ॲड्रेस त्याच्यावर पाहिजे, त्याचबरोबर आपला फोटो पाहिजे आणि आपलं पूर्ण नाव पाहिजे. आता समजा आपण मतदानाची ओळख पटविण्याकरिता आपण इलेक्शनचं आयडेंटिटी कार्ड घेऊन गेलात आणि त्याच्यावरती जर टंकलेखित चुका असतील किंवा काही स्पेलिंग मिस्टेक असतील तर चिंता करायची गरज नाही, ते इग्नोर केले जातील आणि आपल्याला मतदान करता येईल. एक विशेष बाब म्हणजे आज जे मी सांगणार आहे ते म्हणजे असे डिसेबल्ड जे लोक आहेत, व्यक्ती आहेत, स्पेशल व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कुठले प्रायोजन केलेले आहे. म्हणजे ज्यांना दिसून येत नाही बरोबर, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना ऐकता येत नाही, किंवा लोकोमोटर डिसेबिलिटी आहे, हातपाय हलवायला त्रास आहे, किंवा इतर लोक, यांच्यासाठी कुठल्या सोयी केलेल्या आहेत भारत निवडणूक आयोगाने हे मी आता तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे. भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी अशा लोकांनी मतदान करावं, असे जे नागरिक आहेत त्यांनी मतदानापासून वंचित राहू नये याकरिता काय केलेलं आहे, यांनी काय केलंय, जे
हँडिकॅप्स लोक आहेत, जे जे डिसेबल लोक आहेत, त्यांची मॅपिंग केलेली आहे. ती पोलिंग स्टेशन निहाय मॅपिंग केलेली आहे आणि त्यांच्याकरिता ज्या मतदार यादीत त्यांचं नाव आहे ते कुठेही असो, त्यांचं मतदान केंद्र हे तळमजल्यावरती आयोजित केलेलं आहे, जेणेकरून त्यांना पहिला माळा किंवा दुसरा माळा चढायची आवश्यकता लागणार नाही. मग जे पर्सन विथ डिसेबिलिटी आहेत त्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून त्यांच्यासाठी वेगळी रांग, त्याच्यानंतर त्यांच्या घरी जाणे, त्यांना घेऊन येणे, त्यांच्यासाठी गाडी ऑर्गनाइज करणे, त्यांना आणणं नेणं, त्याच्यानंतर मतदान केंद्रावरती व्हीलचेअर ठेवणं, प्रत्येक मतदान केंद्रावरती रॅम्प असणं आणि रॅम्प पण असा ज्यांच्यावरून व्यवस्थित त्यांना वर चढता येईल, ज्या लोकांना दिसत नाहीत, जे ब्लाइंड आहेत यांच्यासाठी ब्रेलची सुविधा केलेली आहे, जेणेकरून ते जी ईव्हीएम मशीन आहे त्याच्या बाजूला ब्रेलचे चिन्ह आहेत की ते आपले ब्रेलच्या चिन्हावरून त्यांना ओळखता येईल कोणाला त्यांनी मतदान करावं. त्याचबरोबर वोटर जी इपिक आहेत आणि स्लिप आहेत ही देखील ब्रेलमध्ये देण्याचा प्रायोजन भारत निवडणूक आयोगाने केलेलं आहे. माझ्या मते मी आज आपल्याला 2 महत्त्वाची माहिती दिली. ती माहिती म्हणजे, एक, मतदानाच्या दिवशी आपल्याकडे जरी वोटर आयडेंटिटी कार्ड नसेल, इलेक्शन डिपार्टमेंटचं, भारत निवडणूक आयोगाचं चिंता करायची गरज नाही. सर्व कुठले पुराव्याची आवश्यकता आहे मी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे डिसेबल्ड लोक आहेत त्या लोकांकरिता भारत निवडणूक आयोगाने कुठली सुविधा दिलेली आहे ते पण सांगितलेलं आहे. जर आपण डिसेबल्ड असाल आणि आपल्या जे निवडणूक निर्णय अधिकारीचा जो कार्यक्षेत्र आहे किंवा आपल्या लोकसभेमध्ये आपल्या मतदानाच्या दिवशी पोलिंग स्टेशनमध्ये मतदान केंद्रावर ह्या जर सुविधा उपलब्ध नसतील तर आपण हे लेखी स्वरूपात भारत निवडणूक आयोगाला कळवू शकतो. तर मी आपल्याला महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओची वाट पाहू आणि पुन्हा एकदा लोकसभा 2024 करिता नागरिकांना माहिती देण्यासाठी मी डॉक्टर अंबरीश आर पटणीगिरे पुन्हा आपल्या समोर उपस्थित राहील. धन्यवाद.